आपकी चूक तेरी बात को मानूंगा। त्यांनी मारण केला म्हणता मी त्याला ऐकतच नाही तो. पोलीस कुठे आहेत तुमचे? एवढी घटना मोठी झाली आहे, 10 मिनिटं तुम्ही इकडे उभे आहेत. बाकीचे पोलीस कुठे आहेत? तुम्ही पोलिसांना इन्फॉर्म नाही केलं का? बाकीच्या तुमच्या एकट्याला हँडल नाही होत आहे प्रकरण. पोलीस कुठे आहेत बाकीचे तुमचे? कुठे आले कुठे इथे? आता तुमच्या एकट्याने हँडल होत होतं का प्रकरण? सांगा मला. हे प्रकरण तुमच्या एकट्याने हँडल झालं असतं का? नाही असू द्या ना, मी पत्रकार आहे, माझं काम आहे. माझं काम आहे तुम्हाला प्रश्न विचारणं. सर एवढी मोठी घटना घडली, दगड उचलली त्याने, तुमच्या एकट्याने तो ऐकत नव्हता. मग तुमचा फोर्स कुठे अजूनपर्यंत? 10 मिनिटं झाले माझं मी इकडे. बाजूलाच बीट चौकी आहे सर. हा तुम्ही फोन केलात का? तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवलात का? काय उत्तर आला तिथून? हा सर महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे विरार पोलीस ठाण्यामध्ये. रात्री 10 ते 10:30च्या सुमारास विरार पूर्वेच्या चंदनसार मध्ये एक घटना घडली. माझ्यासोबत हा युवक आहे, हा ड्रायव्हर आहे. याला मारहाण झालेली आहे. खरं तर मी घराकडे परतत असताना ही घटना मला दिसली आणि त्या ठिकाणी एक पोलीस उभे होते आणि या तरुणाचा आणि एक इस्माईल नावाचा एक तरुण होता, त्याच्यामध्ये काहीतरी वाद सुरू होता. नेमकी घटना काय आहे ही जाणून घेण्याचा आपण रात्रभर प्रयत्न करत होतो. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की वसई विरार शहरामध्ये आता पोलिसांचा धाक राहिलेला नाही. कोणी कोणाला भर रस्त्यात मारू शकतो. इतकंच नाही तर पोलिसांसमोर लोखंडी रॉडने मारू शकतो, परंतु पोलीस काहीच करू शकत. ही घटना 20 मिनिटं चालू होती, परंतु ज्या ठिकाणी पोलीस उभे होते त्या ठिकाणी त्यांनी वरिष्ठांना ही गोष्ट कळवली का? पोलिसांनी या गोष्टीची दखल घेतली का? या सगळ्या गोष्टी जर अशाच चालू राहिल्या तर वसई विरार हा गडचिरोली सारखा होणार आहे, अशी ही घटना आपल्याला दिसते. नेमकं काय कारण आहे की वसई विरार शहरामध्ये हे घडतंय? जाणून घेऊया. हा तरुण आहे, याचं नाव केतन किनी आहे. पाहायला गेलं तर हा जातीने आगरी आहे. हा देखील स्थानिकच आहे, परंतु याला ज्यांनी मारहाण केलेली आहे तो देखील स्थानिकच आहे. मग असं काय घडलं की त्याला एवढी अमानुषपणे मारहाण केलेली आहे? गुन्हा दाखल झालेला आहे. समोरचा जो पक्ष आहे त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल होतोय आणि ह्याच्यावरती देखील गुन्हा दाखल होणार आहे. पाहूया नेमकी घटना काय आहे. केतन, काय घडलं होतं? माझं नाव केतन केनी आहे आणि मी ड्रायव्हिंग करतो. तर माझा एक उबरचा भाडा होता इथं वज्रश्रीला, आणि मी वज्रश्रीला एक भाडा घेऊन आलो आणि मला तिथून मग परत मला इथे चंदनसरला मला भाडा भेटला एक. तर मी त्यांना तिथे घेऊन आलो आणि घेऊन मी जसं थोडंसं पुढे म्हटलं तर इथे रोड छोटा आहे. पुढे गेल्यानंतर रोड थोडा मोठे युटर्न मारायला भेटेल मला, आणि मी जस्ट फक्त युटर्न मारत होतो आणि तो कधी म्हणजे मागे होता माहितीच नाही. जसं मी असं आलो तर जवळ अजून येऊन बाईकने असं मला हुल द्यायला लागला, असं धमकी द्यायला लागला असं. तर मला धमकी द्यायला लागला, शिवी वगैरे द्यायला लागला. तर मी बोललो, शिवी कशाला देते तू, 2 मिनिटे काम साईडला ये, आपण बोलू. पण तिथे काय घडलं होतं? कारण त्याची स्टोरी अशी आहे की तो सांगतो की तुम्ही त्याला साईड सिग्नल नाही दिलास आणि त्यानंतर तुला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा एक स्कॉर्पिओ कार तिथे आली. स्कॉर्पिओ कारने तुला अडवलं तिथे. नाही, ही चुकीची गोष्ट. स्कॉर्पिओ आता नव्हतीच. स्कॉर्पिओ जेव्हा पोलीस साहेब आले होते तेव्हा ती स्कॉर्पिओ आली होती, त्याच्या थोडा आधी. पण त्याच्या आधी असं झालं होतं की मागे कोण नाही तर लाईट कोणाला देऊ, मी इंडिकेटर कोणाला देऊ, आणि म्हणून त्या हिशोबाने मग मी युटर्न मारून घेतलं. आणि छोटंसं टर्न होतं, एवढं हे नव्हतं, गाडी नव्हती, रोड खाली होतं, म्हणून मी टर्न घेतली. आणि जसं टर्न घेऊन मी बोललो, बाबा रोडवर कशाला तमाशा करतो, 1-2 मिनिटे साईडला आपण बोलू, बस. मी एवढंच बोललो आणि तेवढं बोलून बस गाडीच्या खाली उतरलो. तो तिथून आला, लगेच कॉलर बिलर पकडून डायरेक्ट फाडली आणि मारायला वगैरे लागला. तर मी त्याला सेफ्टीसाठी हात त्याला पकडून खाली
बसवलं त्याला. जसं मी त्याला खाली बसवलं तेवढं त्यांनी 2-3 पोरांना अजून बोलवले त्यांनी पटकन. आणि विदिन 10 मिनिटाच्या आत त्या लोकांनी मग येऊन मारामारी चालू केली आणि सगळं प्रकरण झालं. आणि नंतर त्याच्यानंतर मग तो येऊन माझी गाडी वगैरे फोडून टाकली. परत मी त्या ठिकाणी आलो. मी ज्या वेळेला त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेला मी तिथे एक व्हिडिओ बनवलेला आहे. 2 पार्ट मधला हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. हा व्हिडिओ आधी पहा. साहेब मारलाय मला. तेरी बात की चूत तेरी बात में मारूंगा. जाऊ दे रस्त्यात उभा होतो ह्यानी सिग्नल नाही दिला. टर्न मारवला. मी सिग्नल देताना टर्न मार. काही संबंध नव्हता त्याच्यामध्ये. सिग्नल दे. टर्न मारताना सिग्नल दे. जेव्हा बाहेर निघाला 4 माणसं उभे होता तिकडे. त्याला सांगितलं की तू टर्न मारताना सरळ उभा मार. टर्न मार त्याला. त्यांनी टर्न मारला नाही. त्यांनी डायरेक्ट सिग्नल मारताना बाहेर निघाला. त्यांनी रॉड बीड काढला मला आणि माझ्या डोक्यात वार मारला. मारत केला. आता पब्लिक आहे. तुम्ही पब्लिक मध्ये विचारून करून घ्या. कोणी बघितलं का रे? रॉड काढताना कोणी बघितलं का मला? तिकडे सगळे आहेत. त्यांनी मारण केला बोलता मी. त्याला ऐकतच नाही तो. व्हिडिओ पाहिलात. एक युवक मागून येतोय, लोखंडी रॉडने मारतोय. एवढंच नाही तर त्यांनी दगडाच्या सहाय्याने त्याची गाडी देखील फोडलेली. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी एक पोलीस उपलब्ध आहे. हा सगळा तमाशा चालत होता 20 मिनिटं. तर त्या ठिकाणी 2 बीट पोलीस चौकी आहे. एक 5 पायरीला आहे तर दुसरी जी बीट पोलीस चौकी आहे चंदनसारला ती केवळ 200 मीटर अंतरावरती आहे. जर पोलीसच अवेलेबल नसतील तर बीट चौक्या हव्यात कशाला? हा त्यानंतर काय घडलं? नंतर मी कसं तरी वाचण्याचा प्रयत्न केला. नंतर म्हणलं आता हे लोक जास्त जमले, खूप जास्त लोक जमले होते. मी घाबरलो. मग मी गाडी घेऊन पटकन तिथून निघत होतो. पण मला हे लोकांनी जाऊन नाही दिलं. कसं करून सगळ्यांनी मिळून गाडी थांबवली आणि पुढे स्कॉर्पिओन त्यांनी ओव्हरटेक केला आणि माझ्या बंपरला घासून बंपर पण त्यांनी तोडून टाकलं. नंतर म्हणलो आता काय करू. मी एकटा तिथे घाबरलो ना. ती विदिन मग 100 नंबर डायल करत होतो मी. डायल करता ह्यानी जो मला मारत होता त्याचा जो मित्र होता तो माझा मोबाईल घेतला, हिसकून डायरेक्ट मोबाईल फोडून टाकला. मी जेव्हा डायल 100 करत होतो तेव्हा मोबाईल हिसकून त्यांनी मोबाईल फोडला माझा. आणि मी कोणाचा नंबर पण काढू शकत नाही, कोणाला फोन पण काढू नाही शकत. विदिन मग 5 ते 10 मिनिटात ते साहेब आले, पोलीसवाले. आणि मग जसे ते साहेब आल्यानंतर मग ते लोकांनी जास्त मारामारी अजून जास्त चालू असतो. पोलिसांसमोर गाडी बिडी फोडणं, मला मारणं. गाडीतून माझे 3,500 रुपये ते पण गेले कॅश. ती माझी कमवली. चावला कोण? चावला तो काय त्याचं नाव होतं? इस्माईल. त्यांनी चावला मला. ही बाई इथे चावला, असं इथे चावलंय, परत इथे चावलंय, परत इथे मारलं, मुक्का मारला, इथे कमरेला मारला, टी शर्ट फाडून इथे आले. इथे 9 टाके किती पडले? इथे 7 टाके पडले आणि इथे 2 टाके पडले. आता काय पोलिसांकडे तुझी काय मागणी? माझं काय, त्याला जो अपराधी त्याला शिक्षा भेटावं, मला नाही भेटावं. जी गाडी फोडली आहे ती गाडी कोणाची? ती माझ्या साहेबांची आहे. मी त्यांच्याकडे प्रायव्हेटमध्ये ड्रायव्हिंग करायचो. मग त्यांनी मला रेफर केलं की म्हणजे तू बिझनेससाठी तू हे कर म्हणून त्यांनी मला गाडी घेऊन दिली. हे 2च दिवस झाले होते गाडी घेऊन. काल गाडी आणली होती आणि आजच मी धंद्यावर गेलो होतो. आणि आजच ते त्यांनी फोडली. नवीन गाडी शोरूम मधून आणलेली ती गाडी. कळलं का गाडी फुटली? काय माहिती, सगळे एक दुसऱ्यांना भांडवते. परत अजून दादागिरी करतो. तर मैं मर्डर करके आया, तेरा मर्डर कर दूंगा, असं तसं. तू जा किसको लेके. गाडीची चावी कोणाकडे? जो मारत होता आधी, ते इस्लाम काय त्याचं नाव, त्याच्याकडेच चावी. त्यांनी त्याच्या मित्राला हिसकून घेतलं आणि तो त्याच्याकडे ठेवला. सध्या वसई विरारमध्ये पोलिसांचा धाक राहिलाय का? रात्रीच्या वेळेला राऊंड अप व्हायचे. आज ते राऊंड अप होत नाहीयेत आणि याचा धाक कुठेतरी गुन्हेगारांवरती राहिलेला आहे. ज्याप्रमाणे एका तरुणाने या केतनला मारहाण केलेली आहे त्याचा स्पष्ट अर्थ होता की त्याचा कुठेतरी केतनचा त्याला घातपात करायचं होतं. आता ज्याला मारहाण झालेली आहे तो माझ्या सोबत आहे. ज्यांनी त्याला मारहाण केलेली आहे तो आतमध्ये साक्ष द्यायला म्हणजे तक्रार द्यायला आलेला आहे. असं असताना पोलीस कशा प्रकारे काम करतायत? खरंच पोलीस कोणाच्या तरी दावणीला बांधले गेलेले आहेत का? पोलीस कोणाच्या तरी वशिलासाठी काम करतात का? अशी परिस्थिती काहीशी वसई विरार शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी असं म्हटलं जायचं की गडचिरोलीला जाऊ नका, परंतु आता पोलीसच असं म्हणतात की वसई विरारला आम्हाला ड्युटी नकोय.
याचा अर्थ आमदार आणि खासदार नेमकं काय करतायत? आता या तरुणाला मारहाण झालेली आहे, तक्रार दाखल होते, पोलिसांनी काय गुन्हे दाखल केलेले आहेत हे देखील पाहण्यासारखं ठरेल. परंतु या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी करावं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आजूबाजूला असलेले CCTV तपासावे. बाकीचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवतोच. आता याचा अर्थ नेमकं काय काढावा याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.